नमस्कार, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि हा व्हिडिओ कंटिन्युएशन आहे मागच्या व्हिडिओचा, पार्ट 2 आहे. तर आता आम्ही निघालेलो आहोत पेरेंट्सला पिकअप करायला एअरपोर्टवरती. तर आता सकाळचे 6:30 वाजलेत. त्यांची फ्लाईट आता लँड होईलच, पण त्यांना बाहेर यायला जवळजवळ एक 45 मिनटं तरी लागू शकतात. तर आम्ही इथून आता तिथे पोहोचणार आणि मग त्यांना आम्ही घेऊन घरी येऊ. तर ट्रेननीच प्रवास करणार आहोत. आम्ही दोघंही आहोत आणि ते चौघं आहेत, त्यामुळे बॅग्स वगैरे ट्रेननी आणणं फिजिबल आहे. आणि तिथे एअरपोर्टच्या जवळच ट्रेन स्टेशनसुद्धा आहे, त्यामुळे चाललं आहे आता. खूप जास्त एक्साइटमेंट आहे आणि भेटू तुम्हाला तिथे पोहोचल्यानंतर. समोर तुला कसं वाटतं? कुठेपर्यंत आलं आहे, दुबई क्रॉस केलं, इराण क्रॉस केलं, तुम्ही लोकांची कधी एंट्री केली, फायनली आता जाऊन शोधतो आम्ही कुठे आहेत ते. त्यांचं झालं असेल इमिग्रेशन वगैरे. आपण टर्मिनल बिग बॉस सारखी एंट्री होणार आहे त्यांची.
नाही कोण कुठून येते. सगळ्यांची भेटण्याची घाई, लगेच हे ते, तर माहित नाही कसे मोमेंट्स कॅप्चर झाले. पण आता आम्ही चहासाठी थोडंसं हलका नाश्ता थांबलोय इथं. आणि अजूनही विश्वास बसत नाहीये की घरचे सगळे इथं आलेत. आता घरी गेल्यावर घरी जाऊ आणि नाश्ता वगैरे आम्ही करू. थँक्यू. सगळे चालेल का? तू पण आलाय? वेलकम वेलकम टू जर्मनी, वेलकम टू आवर होम. आई बाबा पण नव्हते. अरे ही राहिली राहिली. हे तर नाही आले ना मी. मला माहित नाही कोण. आई दे आई दे सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आता निवांत संध्याकाळी सगळे फ्रेश वगैरे होऊन त्यांचा जेटलॅगचा वगैरे सगळा विषय आता क्लोज आहे. आणि आता मस्तपैकी फिरतायत. आणि हा आजचा पहिलाच दिवस आहे, 2 ऑगस्टची संध्याकाळ. तर सगळे सेट झालेत छान आणि मस्त आता फिरतायत बाहेर. सोसा बसलेत गार्डनमध्ये. छान हवा सुटलेली, आज वातावरण पण छान आहे. कसं वाटतंय येऊन? खरं वाटतंय का? खूप छान वाटते. पोरांचे नातवंडाची तुम्हाला? खूप छान वाटतंय आणि खरं एका स्वप्न कळत नाहीये, पण ह्या सगळ्यांना बघून खूप आनंद झाला. हो. आणि आज वातावरण पण चांगलं. थंडरस्टॉर्मची वॉर्निंग होती पण काय अजून आलेलं नाहीये. असं वाटत नाही की ते आणि वातावरण आजपासूनच आम्ही थोडंसं फिरायला सुरुवात केली. आज सोसायटीतलं काय काय बघितलं छान म्हणजे आजचा दिवस पण आम्ही वाया नाही घालवला. चांगल्या प्रकारे ठेवतो. आणि संध्याकाळी आम्ही आरामशीर फक्त त्यावेळेस आम्ही इथं जेवण जेवण म्हटल्यानंतर तरी आपल्या तिकडचे किती 12-1 रात्रीचे आणि इथं 8-8:30. त्यांना पण खूप छान वाटलं. आता रानू झोपली ऍक्च्युली त्याच्यात स्ट्रोलरमध्ये. ती खूप दमली होती. सकाळी लवकर आम्ही गेलो होतो त्यामुळे. चला तर मग भेटूयात आता आपण नंतर. आम्ही खूप खुश आहोत आणि फायनली म्हणजे अजूनही खरं तर धक्क्यातून बाहेर आल्यासारखं वाटतच नाहीये. छान वाटतंय. आणि आज 2 ऑगस्टचा दिवस छान गेलेला आहे. खूप मोठा दिवस आहे असं वाटतंय. सकाळी लवकर उठूनच हे सगळं तुम्ही पाहिलंच काय काय तयारी केली आणि गेलो वगैरे. आणि आता छान सगळे सेटल झालेत पहिल्याच दिवशी. सगळं अनपॅकिंग वगैरे सगळं आजच करून घेतलं आणि फेरफटका मारून आलो. आता घरी जाऊन थोडं जेवणाचं बघू आणि मग छान आराम करून जे प्लॅनप्रमाणे उद्याचं ठिकाण आहे तिथे जायचं आम्ही तयारी सुरू करू. तर खूप खुश आहे पण अजूनही थोडंसं धक्क्यात असल्यासारखंच आहे. कारण 1 वर्षात जे स्वप्न बघितलं होतं ते पूर्ण झाले आणि इतक्या लवकर होईल असं वाटलं नव्हतं पण ते झालंय. त्यामुळं अजूनही तेवढं रिअल ह्याच्यात आल्यासारखं वाटत नाही आहे पण खूप आनंद झालेला आहे. आणि भेटूयात आता आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. बाय.